नमस्कार मंडळी. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात नवचैतन्य खेळवणारा, त्यांच्या मनात जग बघण्याची उत्कंठा निर्माण करणारा आणि त्यांच्या जीवनाचे रंग बदलणारा उत्तरार्ध हा कार्यक्रम. प्रेक्षको, आपल्या या कार्यक्रमात अतिशय मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचा जो विषय आहे तो अतिशय आपला लाडका विषय आहे आणि तो म्हणजे मनोरंजन. आणि त्यासाठी आपल्याकडे दोन आनंद यात्री या ठिकाणी आलेले आहेत. मी प्रथम त्यांची ओळख करून देतो. प्रथम या ठिकाणी बसलेत माझ्या बाजूला गंगाराम गवाणकर, ज्येष्ठ नाटककार आणि वस्त्रण प्रसिद्ध असे नाटककार आहेत ते. आणि त्यांच्यासोबत आहेत प्रवीण कारखानीस. आणि यांचं वैशिष्ट्य असं सांगता येईल एका वाक्यामध्ये की जग जिंकण्याची किंवा बघण्याची प्रेरणा घेऊन हा माणूस भ्रमंती करून आलेला आहे. गवाणकर, एक मला सांगा की शाळेच्या निबंधामध्ये कधी तुम्ही लहानपणी मला मोठेपणी लेखक व्हायचं आहे, नाटककार व्हायचं, असं कधी लिहिलं होतं का? मी लिहिलं नव्हतं, परंतु आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर उत्तरार्ध जे कार्यक्रम बघतात आमचे ज्येष्ठ नागरिक, त्या ज्येष्ठ नागरिकांच्या नातवंडांका पतवंडांका माझो सह्याद्रीतर्फे मॉप मॉप नमस्कार. अच्छा, ओके. हां, तर काय असतं की मी तसं काही लिहिलं नव्हतं, परंतु माझ्या सरांनी, मी 8वीत 9वीत होतो त्यावेळेस, आणि पावसाळ्यातील एक दिवस असा निबंध लिहायला दिला होता. आणि पावसाळा हा माझा, मी कोकणातून आल्यामुळे पावसाळा मला अत्यंत जीव की प्राण. बरोबर. आणि तो जो निबंध मी लिहिला होता 9वीत असताना, फाटक सर होते मला मराठीला शिकवायला, तर तो निबंध त्यांना इतका आवडला की त्याने 11वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाचून दाखवला तिथे वर्गात जाऊन, की हा निबंध वाचा. आणि ते सगळं झाल्यानंतर सर माझ्या वर्गात आले, मला 100 पानी वही पुढे गेली, म्हणाले, गंगाराम, आयुष्यामध्ये तू कधीतरी मोठा लेखक होशील. हे त्यांचे उद्गार फाटक सर, आणि ती लिहूनच दिलं होतं वहीमध्ये त्याने. हो का? ती खूप वही मी आयुष्यभर जपून होतं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की म्हणजे वाटलं असं मला तुमचा किस्सा ऐकल्यानंतर की त्या फाटक सरांनी खरं या कला जीवनाचं किंवा कला दालनाचं फाटक तुमच्यासाठी उघडलं, त्याच दिवशी उघडलं होतं. बरोबर, अगदी. काय मला सांगा की नोकरीच्या सगळ्या व्यापामध्ये तुम्ही नाट्यलेखनाकडे कसे वळला आणि कुठली नाटकं वगैरे त्याच्यात? नाटकं म्हणजे हे आता जे वस्त्रांचा विषय निघाला तो काढला की जे स्कूल पार्टमध्ये असताना एक एकांकिका लिहिली होती, आज काय नाटक होचा नाही म्हणून. अच्छा, बरं. आणि माझे तेव्हा केंकरे सर माझे क्लास प्रोफेसर होते, आणि माझं पहिलं वर्ष होतं जे स्कूल पार्टचं. आणि सरांकडे ती वही वाचायला दिली, आणि तिथेच त्यांनी म्हणे, आणि सरांनी तोंडात तंबाखू ठेवून पान खायची सोय होती, म्हणे दामूची स्टाईल चार होते. तर म्हणाले 4-5 पान वाजले, 4 दिवसांनी येऊन मला भेट. गेलो 4 दिवसांनी त्याला भेटलो. तर काय झालं होतं दुर्दैवाने, ते काहीतरी अदलाबदल झाली होती सामानाची, आणि त्या अदलाबदलीमध्ये सरांनी त्या ड्रायव्हरमध्ये हात घातला, आणि ते माझं पहिलं अपत्य परांगणना झालेलं होतं. हरवले ते म्हणजे म्हणजे अटॅम्प्ट झालं होतं ते नट म्हणून. नंतर काय झालं की ती एकांक मिळालीच नाही. नंतर पुन्हा आठवून मी ती एकांक लिहिली, आणि मी दिव्याला राहायचो तेव्हा, माझा मित्र चौलकर, जनार्दन चौलकर, त्याला ती वाचायला दिली. तो रेल्वेचा कर्मचारी रेल्वेमधून वाचत होता, आणि तो वास्तवात काय इतका हसत होता की समोरचा माणूस, हा माणूस का हसतोय म्हणून त्याने वाचायला घेतली. हा वाचणारा माझा मित्र जनार्दन चौलकर झोपला, आणि तो जो वाचणारा होता एकांकिका, तो एकांकिका घेऊन निघून गेला. म्हणजे ती 2 वेळा माझ्याकडून एकांकिका हरवली गेली. बरोबर. तरी तुमची नशिबात होती. पण तुमचं नाट्यलेखन सांगा मला जरा. नाट्यलेखन पहिलं हे पहिलं अपत्य होतं. नंतर कशासाठी, प्रेमासाठी 1966ला जे लिहिलं होतं ते, तर त्याचा ते 1966ला लिहिलेलं नाटक 1985ला वात्रट मिले या नावाने ते नाटक आलं, ज्याच्यात 2,500 प्रयोग झालेले आहेत. नंतर वेडी माणसं, ज्याला नाट्यलेखनाचं सर्वोत्कृष्ट नाट्यलेखन पारितोषिक मिळालं होतं. दोघी जे नाटक कमलाकर सारंगांनी केलं होतं. नंतर वेडी माणसं, दोघी, वन रूम किचन, जे विक्रमी. मला वाटतं तुमच्या बहुतेक नाटकात तुम्ही समीक्षक म्हणून त्याकडे लिहिलेले पण आहे. हो, तुमचं कौतुकही गेलं आणि थोडे ताशेर पण उडले असते, ते आनंदाने झेलले मी. बरोबर आहे. मला कारखानदारांकडे वळायचं आहे की काय असतं प्रवीणजी, बरं का, की परदेशात प्रवास करायचा म्हटल्यानंतर खूप तयारी करतात लोक, 2-2 महिने तयारी करतात, आणि जायच्या दिवशी म्हणतात वेळ कमी पडला म्हणून. पण तुमची परदेशवारी जी आहे ती फार वेगळी आहे. म्हणजे परदेशवारीचं वैशिष्ट्यच काय माहिती आहे का गवाणकर, तुम्हाला सांगतो यांच्या, की साधारणपणे गळ्यामध्ये एक शबनम बॅग, बरोबर, गळ्यात शबनम बॅग, हातात जगाचा नकाशा, खिशात फारसं काही नाही, आणि सोबत एक मोटरसायकल. अशा स्थितीत या माणसाने प्रवास केला आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला प्रेरणा मुळात कशी मिळाली? अर्थातच बालपणात असतं, बालपणावर होणाऱ्या संस्कारांवर असतं. नक्की. माझं 3 ठिकाणी शालेय शिक्षण झालं. विलेपार्ले, अंबरनाथ आणि ठाणे. आणि महाविद्यालयीन शिक्षण माझं फर्ग्युसन कॉलेजला पुण्याला झालं. तर त्या जीवनातले जे संस्कार आहेत त्याच्यामध्ये ह्या गोष्टीचं बीज आहे.
आणि मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की लहानपणी मला शाळेमध्ये असे जादूचे प्रयोग करणं वगैरे ह्या गोष्टी होत असत त्या काळी. बरोबर. कारण मनोरंजनाची हीच साधनं होती त्यावेळेला. बरोबर. तर जादूगार रघुवीरांचा एक प्रयोग त्यांनी केला होता आणि एका कुठल्या तरी निबंध स्पर्धेत का वक्तृत्व स्पर्धेत मला एक बक्षीस दिलं गेलं होतं त्यांच्या हस्ते. ते त्यांचं जादूगार रघुवीरांचं प्रवासी जादूगार नावाचं पुस्तक. आणि त्या पुस्तकात त्यांनी असं दाखवलं होतं की जादूच्या प्रयोगाच्या निमित्तानं ते जेव्हा देशोदेशी गेले होते तर तिथलं सगळं ते जग त्यांनी त्या पुस्तकात उघड केलं होतं. ते वाचल्यानंतर माझ्या त्या बालमनाला असं वाटायला लागलं की आपण आपला भारत देश तर बघितलाच पाहिजे, पण त्या पलीकडेही जग आहे ते आपण जरूर बघितलं पाहिजे. मला असं वाटतं की जादूगार रघुवीरांनी ही जादू केली आणि त्याची पुस्तकाची जादू आहे. आणि त्या जादूगार रघुवीरांचं तर मानतच पाहिजे ऋण त्यांचं त्यांनी लिहिलं होतं पुस्तक, प्रेरणाच मिळाली आणि तुम्हाला दिलं त्यांनी ते त्या काळामध्ये. मग हा दुचाकीवरून प्रवास करण्याची कल्पना कशी? कारण त्यांची ती दुचाकीवरून नसेल प्रवास त्यांचा, मला वाटतं. नाही, दुचाकीवरनं त्यांचा प्रवास नव्हता. परंतु ज्या वेळेला मी नोकरीला लागलो आणि त्यावेळेला मला नोकरी निमित्ताने खरं सुरुवातीला असं आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जावं लागायचं. तर ते करत असताना मग मी विचार केला की आपण एक वाहन घ्यावं. मग मी मोटरसायकल घेतली. ही गोष्ट आहे 32-33 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्यानंतर मग माझ्या मनामध्ये असं यायला लागलं की आपण का नाही या वाहनाचा उपयोग करून आपण बाहेरचं जग बघावं. आणि तुम्हाला सांगतो की त्यावेळेला TV फारसा नव्हता आलेला. तुमच्या ईमेल्स, मोबाईल्स म्हणजे ही तंत्रज्ञान काही नव्हती. कम्युनिकेशनची तंत्रज्ञान विकसित झालेलं नव्हतं. त्यामुळे त्यावेळेला आम्हाला दिल्लीमध्ये जी 26 जानेवारीची प्रजासत्ताक दिनी जे संचलनाची परेड असायची ती सुद्धा एक कुतूहलाचा विषय होता. मग मोटरसायकल घेतल्यानंतर मी प्रथम ठाणे दिल्ली ठाणे असा प्रवास केला, ती परेड बघण्यासाठी केवळ, जे आज तुम्ही घरी बसल्या बघू शकता. आणि ते केल्यानंतर मग वाटायला लागलं की परकीयांनी आपल्यावर आक्रमणं केली ती खुशकीच्या मार्गाने केली, तर ते कसे आले असतील? खैबर खिंडीमधनं आले असतील. तर मग जर परकीय जर इतक्या दुरून आपल्या देशामध्ये येतात, येऊ शकतात, आपण का जाऊन बघू नये? आपण का बघू नये? अशा रीतीने ते माझ्या. पहिला प्रवास कुठला? पहिले परदेशवारी कुठली होती? पहिली परदेशवारी मी केली ती मुंबई रोम मुंबई. अच्छा. हा मोटरसायकलचा प्रवास होता आणि आम्ही 8 जण, 5 डोंबिवलीचे, 2 ठाण्याचे आणि मी अंबरनाथचा, अशा पद्धतीने आम्ही निघालो. खूप त्याच्यासाठी आम्हाला. कुठून निघाल? प्रवास कुठून सुरू केला? आता आपण जे चित्र दाखवताय हे आहे गेटवे ऑफ इंडिया, भारताचं प्रवेशद्वार. तिथून आम्ही 4 मोटरसायकलींवरून 8 जण असे मुंबई रोम मुंबई या प्रवासाला निघालो. आणि माननीय सुशील कुमार शिंदे हे त्यावेळेला एक तरुण राज्यमंत्री महाराष्ट्राचे होते. ते आम्हाला निरोप द्यायला खास त्या ठिकाणी फ्लॅग ऑफ म्हटलं जातं. तर तो निरोप समारंभ त्याच्यासाठी ते आले होते आणि त्या पद्धतीने आम्ही निघालो आणि इथून अहमदाबाद वगैरे मार्गे आम्ही दिल्लीला गेलो. अच्छा. पुढचा प्रवास परदेशातला प्रवास. परदेशातल्या प्रवासाला जी आमची सुरुवात खरं तर होणार होती ती पाकिस्तानमधून होणार होती. अच्छा. परंतु दिल्लीला गेल्यानंतर आम्हाला पाकिस्तानचा व्हिसा नाकारण्यात आला. बरोबर. त्यामुळे आम्हाला मोठी समस्या निर्माण झाली. पण त्या समस्येवर आम्ही मात केली आणि आम्ही प्रथम काबूलला गेलो. दिल्ली काबूल आम्हाला जावं लागलं. त्यावेळेला मात्र आम्हाला आमच्या मोटरसायकल्स बरोबर घेऊन दिल्ली काबूल विमानाने जावं लागलं. नाईलाज म्हणून. केवळ 24 तासाचा ट्रान्झिट व्हिसा ज्याला म्हणतात तो मागितला होता, पण तोही मिळाला नव्हता. त्यामुळे नाईलाजाच तो तेवढं जावं लागलं आणि काबूलपासून आमचा खरा जमिनीवरचा प्रवास सुरू झाला. मग काबूल, कंदाहार, हेरात असं संबंध. अफगाणिस्तान, तुम्ही कल्पना करा 30-35 वर्षापूर्वीचा अफगाणिस्तान काय असेल. अतिशय मागासलेला असा तो देश होता, परंतु अतिशय प्रेम आम्हाला त्या ठिकाणीही मिळालं. आणि काबूलमध्ये आम्ही होतो. मला एक आठवण सांगावीशी वाटते. तिथे त्या काबूलमध्ये, आता हा जो देश आहे तिथे सुकामेवा म्हणजे प्रचंड सुकामेवा, त्याची अगदी म्हणजे
आपल्या इथे जशा भुईमुगाच्या शेंगा विकतात, चणेवाले चणे विकत असतात, तसे रस्ती हे सगळे सुकामेवा, बदाम, पिस्ते, अक्रोड या गोष्टी विकत असतात. तिथे बदामाचं सरबत मिळतं. तर तिथे एक मुलगा, अफगाणी मुलगा, तो मुलगा आम्ही दिसलो की त्याला काय आनंदाचं भरतायचं समजत नाही, पण तो आम्हाला भरभरून सरबत प्यायला अगदी आग्रहाने पाजायचा आणि पैसेही घ्यायचा नाही त्याचे. तर अशा तऱ्हेचं जेव्हा दिसलं चित्र, तेव्हा मग आम्ही म्हटलं की आमचा हा प्रवास छान होत जाणार आहे. आणि मग आम्ही निघालो आणि कुठे राहत असू आम्ही, छोटे छोटे ज्याला आपण ढाबे म्हणतो, अफगाणी लोकांचे ढाबे, त्या ठिकाणी आम्ही तिथे रात्रीचा मुक्काम करत असू. कुठेही हॉटेलिंग केलं नाही, हॉटेलमध्ये राहायचंच नाही या निर्धारानेच आम्ही निघालो होतो. अफगाणिस्तानातून आम्ही इराणमध्ये गेलो. इराणमध्ये सुद्धा आम्हाला फार चांगलं स्वागत आमचं झालं. इराणमध्ये एक सांगण्यासारखा छानसा प्रसंग आहे, मी आपल्याला सांगतो की झांजान नावाचं एक गाव होतं. गमतीदार नाव आहे. तर त्या ठिकाणी मी तिथल्या लायन्स क्लबच्या लोकांना मी फोन करून खूप आधी सांगितलं होतं की असं असं आम्ही येतोय आणि आम्हाला आपल्याला भेटायला आवडेल. एवढंच जुजबी माझं बोलणं झालं होतं. भाषेचा तर मोठा प्रश्नच होता. पण तुम्हाला आम्ही सांगतो की ज्या वेळेला मोटरसायकल्स घेऊन आम्ही त्या झांजांच्या सरहद्दीवर गेलो, तर चित्र असं गमतीदार दिसलं की जवळजवळ 70-80 गाड्या घेऊन 200-250 इराणी स्त्री पुरुष हे त्या ठिकाणी आमच्या स्वागतासाठी आले होते. आणि स्वागत कसं तेही गमतीदार. त्या लोकांनी आमच्या गाड्यांना, 4 मोटरसायकली होत्या, आमच्या गाड्यांना आणि आमच्याही गळ्यात त्यांनी पुष्पचक्र घातली. म्हणजे जी पुष्पचक्र आपल्याकडे थोर नेत्यांच्या समाधीवर घातली जातात ती जिवंतपणे गवाणकर मला सांगा की वस्त्रण खूप नंतर, आता 5,000 प्रयोगामध्ये त्यांनी बदल केले, 5,000 क्रॉस केले त्यांनी, पण वस्त्रण आल्या लगेच चाललेलं नव्हतं. नाही, त्याचं काय सांगा, त्याबद्दल तो प्रवास थोडासा सांगा. कसं झालं की मुळात हे वस्त्रण नाटकातलं नाटक आहे, त्यातलं नेपथ्य नाटकातलं आहे, दिग्दर्शक नाटकातलं आहे. पण सुरुवातीला काय झालं की 1975ला ते नाटक आलं. आणि त्यामुळे राजा मयेकर पाणोत्तरचा सरपंच करायचा, मधू कडू होते त्याच्यामध्ये, आणि विशेष म्हणजे मधू आपटे गोप्या होता. हां, ओरिजिनल गोप्या. आणि संजीवनी बिडकरांचं ते पहिलं नाटक होतं. संजीव आता वारल्या बिचारा ते. तर ते नाटक मला वाटतं 6 नोव्हेंबर 1975ला त्याचा पहिला प्रयोग झाला पुढे रवींद्र नाट्य मंदिरला, आणि दुसरा 8 नोव्हेंबरला. पण ते दोन्ही प्रयोगामध्ये हे नाटकातलं नाटक आहे हे ते कळलं नाही. कारण काय, त्याचं नेपथ्य जे होतं, मला काय म्हणायचं होतं की पडद्यामागे जे काय चाललेलं आहे ते लोकांना दिसावं, आणि जोपर्यंत त्या नेपथ्याचा शोध लागत नाही तोपर्यंत ते नाटक चालणार नाही याची मला खात्री होती. परंतु झालं काय, व्हिक्टोरिया मिलने 1978ला तिथे राम सावंत नावाचे ग्रस्त होते, कलावंत होते इथले ते. तर त्यांनी काय केलं, एके दिवशी ते आले, तालमी चालू होते नाटकाच्या, व्हिक्टोरिया मिलच्या स्पर्धा सुरू होत्या. राम सावंत तालमीमध्ये आले आणि अस्खलित मालवणी बोलणारा माणूस, आणखी हाडाचा कलावंत, आणि आले तर एकदम प्रचंड खुश होईल. गवाणकरांनो, तुमचा नेपथ्य माका गावला, तुमका व्हाय आता. बोला खयाचा नेपथ्य म्हणजे खिशात असा म्हणे. अरे बोले नेपथ्य कसा खिशात असतला म्हणजे खिशात दाखवते तुमका मी. मग त्या सदग्रस्तांनी काय केलं की त्या दोन्ही खिशामध्ये 2 रिबिनीची बंडलं होती, लाल रिबिनीची बंडलं, ती बाहेर काढली. इथे कप्पी, इथे खिशात कप्पी होती, दोरी होती. आणि प्रसंग असा होता, गोप्या पडदो ओढ, त्यांनी काय केलं, मध्ये 2 रिबिनी लावल्या, उजवीकडे आणि डावीकडे अशा 2 रिबिनी लावल्या. आणि पाणोत्तरच्या सरपंचाचं वाक्य होतं, गोप्या पडदो ओढ. आणि त्यांनी गेल्याने ती रिबिनीच्या साह्याने जो पडदा, प्रतिकात्मक नेपथ्य जे होतं ना, तो तयार केला, ओढला, आणि त्या रिबिनी दूर गेल्यानंतर आपण टाळ्यांचा कडकडाट. म्हणजे खऱ्या अर्थाने वस्त्र पण सापडलं. एक दूरध्वनी येतोय, दीपक बोरकर माटुंगा. हा बोला दीपकजी, बोला. हा हॅलो. हा बोला. हा हॅलो. बोला बोला. हा नमस्कार. मला प्रवीण कारखानीच यांना फोन प्रश्न विचारायचा आहे. आम्ही दोघांनी बरोबर काम केलेलं आहे. आम्ही एका बँकेमध्ये बरोबर काम केलेलं आहे बाजूबाजूला. तर मला त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे की ज्या पाकिस्तानने त्यांना व्हिसा दिला नव्हता
त्यात पाकिस्तानमध्ये त्यांनी जाऊन त्याच्यावर एक सुंदर पुस्तक लिहिलंय, मकसूल ए पाकिस्तान. तर त्या पुस्तकाबद्दलही त्यांनी सांगावं आणि त्यांनी भूतानला सुद्धा भेट दिलेली आहे, त्याबद्दलही त्यांनी सांगावं. त्यांच्या याच्यातले जे अविस्मरणीय अनुभव आहेत ते. आणि दीपक बोरकरचा त्यांना साष्टांग नमस्कार. त्यांच्या या धाडसाबद्दल, मी त्यांचा सहकारी आहे, ओळखतील ते, तर त्याबद्दल त्यांचा मी शतशः आभारी आहे. आणि त्यांना मी असंच परमेश्वराने त्यांना अशीच उदंड आयुष्य द्यावं. ओके. तुमच्या भावना आम्ही त्याच्यावर पोहोचवल्या. मला असं वाटतं की मित्रांनो, मी गवाणकरांना आता ह्या प्रश्नाचं उत्तर आम्ही घेणारच आहोत, पण बेसिकली गवाणकरांना मला विचारायचा प्रश्न की पु ल देशपांडे आल्यानंतर काय चमत्कार घडला. भेटूया का छोट्याशा विश्रांतीनंतर. मित्रांनो, उत्तरार्ध कार्यक्रमाचं आपलं परत एकदा स्वागत. आपण असेच टीव्ही समोर आणि टेलिफोनजवळ बसून राहा. मी तो मागाचा जो प्रश्न आहे दीपकजींचा त्याच्याकडे वळणार आहे. पुस्तकाबद्दल जातात चटकन सांगा काही. हां, ते पुस्तक मी अलीकडेच लिहिलंय. त्याचं नाव आहे मंजिले मकसूद पाकिस्तान. बरोबर आहे. आणि त्या पुस्तकाला राम शेवाळकरांनी प्रस्तावना लिहिली आणि प्रवीण दवणे यांनी 2 शब्द त्याच्यासाठी खास लिहिलेले आहेत. आणि ते माझे अनुभव तुम्ही नंतर सांगेन आपल्याला. परंतु बोरकरांना माझं स्मरण झालं या निमित्ताने, तर मला खूप बरं वाटलं. कारण 25 वर्षांपूर्वी काही काळ तेव्हा आम्ही बरोबर होतो. गवाणकर, मला एक सांगा. हा, बोला. मी म्हटलं आपण मगाशी वसरणच्या स्ट्रगल बद्दल बोलत होतो, पण पु ल देशपांडे या नाटकाला आले आणि एक चमत्कार घडला. तो काय घडला तो आम्हाला सांगा. सांगतो. काय होतं की मनोहर नरेंनी ओम नाट्यगंधा त्यांची नाटक सुरू केलं होतं आणि 60 प्रयोग झाले तरी नाटक चालत नव्हतं. मच्छिंद्र कांबळे पांडवे त्या सरपंचाच्या भूमिकेत होतं, तेव्हा सगळे होतो आम्ही. आणि झालं काय की 60,000चं कर्ज झालं होतं मोहन तोंडकरांच्या पल्लवी ॲडचं. आता नरेने असं ठरवलं की अजूनही नाटक चालत नाही, तर बोललो हे नाटक आता बंद करायचं. आणि नरेने असं ठरवलं की हे नाटक आता बंद करायचं झालं तर चांगल्या ठिकाणी जाऊन बंद करूया, म्हणजे पुण्यात जाऊन त्याचा शेवटचा कडेलोट करायचा असं ठरलं. आणि मग आम्ही ती 22-27 माणसांची टीम पुण्यात गेली. शेवटचा प्रयोग, आणि प्रयोग जो होता तो टिळक स्मारक मंदिरामध्ये. आता पुण्यातल्या टिळक स्मारक मंदिराचा प्रेक्षक हा फार उच्चभू प्रेक्षक असतो, हसवणं फार कठीण असतं. आणि पुन्हा काय, हे मालवणी नाटक पुण्यातल्या लोकांना कळणार की नाही. बरोबर. आणि गेलो. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही जे पाहिलं तर पहिल्या रांगेमध्ये पु ल देशपांडे, सुनीता देशपांडे, वसंतराव देशपांडे अशी 12 माणसं तिकीट काढून बसली होती. अरे बापरे, म्हणजे ज्या महापुरुषाने, साहित्य सम्राटाने अखंड महाराष्ट्राला बरगड्या मोडेपर्यंत हसवलं, त्यांना हसवणार काय. मच्छिंद्रराव बोललो, मच्छिंद्र आज खरी अर्थाने कसोटी आहे आपली. लीलाधर कांबळे त्याच्यामध्ये मास्तरची भूमिका करत होते. म्हटलं काय करा, पण लोक आज हसवा. भाईंका तुम्ही हसवलंच ना, आपण जिंकलो. पण खरं हो. आणि काय झालं की त्या दिवशी काय रंगदेवता प्रसन्न झाली आमच्यावरती. आणि मच्छिंद्र आणि सगळ्या टीम लीलाधर सकट इतकं प्रचंड रंगलं. पण ते काय अंशीचं घो आणि माय झे हे 25 वगैरे कळायचे नाहीत. तरी पण प्रयोग रंगला. मी बिंगेतून पाहत होतो, भाई प्रचंड हसत होते. आणि नाटक संपलं आणि भाई टिळक स्मारक मंदिराचं तुला माहिती आहे की कसं वरती यावं लागतं, असं अक्षरशः पोट दावत वरती आले. आणि मला म्हणाले, गव्हाणकरांनो, ह्या नाटक बघून हसून हसून जा दुखता सगळा माझा दुखलेला. असं बोलले. आणि म्हणाले की आहे की परंतु काय झालं माहिती, ही मालवणी कोंबडी ना मला गरम मसाल्याशिवाय खाल्ल्यासारखी वाटली. कारण त्याच्यामध्ये ते मालवणी जे सगळे 25 सगळे होते ते आले नव्हते, मराठीतून. हा. आणि आपण भेटूया प्रत्येक नकलाकार दिलीप खन्ना घाटकोपरून बोलतायत. हा, बोला दिलीपजी, बोला. मी दिलीप खन्ना घाटकोपर मुंबईहून बोलतोय. हा, बोला. तिघांनाही नमस्कार. नमस्कार. आणि नवीन वर्षाचा पुन्हा एकदा नमस्कार. तर आमच्या शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्षाच्या. हो, धन्यवाद. गव्हाणकरांना प्रश्न आहे की वस्त्रहरण 5,000 काय 50,000 होतील प्रयोग, पण नवीन ह्या 2011 मध्ये किंवा 2010 मध्ये ते वावरत आहेत आणि ते तरुणांना लाजवतील किंवा त्याच्यापेक्षा चांगलं साहित्य लिहिणारे ते आहेत. तर त्यांनी अजून त्या गाभात असं ठेवून अजून ऍडिशन्स त्याच्यामध्ये थोडे प्रसंगी किंवा डायलॉग्स ऍड करून वस्त्रहरण 2 काढावं अशी माझी इच्छा आहे. त्यांचं काय मत आहे मला. खन्नाजी,
तुम्ही काय सांगा? काय चांगली कल्पना आहे, पण मी वस्त्रण 2 करण्यापेक्षा वस्त्रण 1 नंबर काढीन. अच्छा. अगोदर वस्त्रणाच्या अगोदर काय घडलं होतं ते जर केलं, आणि खन्नांची सूचना मला माझे खास मित्र आहेत ते माहिती आहे. हां, आणि त्यांनी ही जी सूचना केली आहे ना, ही फार चांगली सूचना आहे. मी त्यावर विचार करतोय की वस्त्रण 2 करण्यापेक्षा, की पार्ट 2 पार्ट 3 न करण्यापेक्षा पार्ट 1 त्याच्यानंतर वस्त्रण, असं माझ्या डोक्यात चाललेलं आहे. आणि मी यांच्या खन्नांच्या सूचनेप्रमाणे ते मी करणार. मला सांगा, तुम्ही रोममध्ये प्रवास करताना काय असं थरार असा काही घडला का? रोम हे आमचं गंतव्य होतं. अच्छा. त्यामुळे आम्ही जो प्रवास केला त्याच्यामध्ये इटली हा जो आहे हा एक डेव्हलप्ड कंट्री आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला थरार असा नाही, उलट लोकांचं चांगलं सहकार्य मिळालं. तिबेरिना नावाची नदी आहे, त्या नदीच्या काठी आम्ही आमचे राहुट्या ठोकल्या होत्या. आम्ही तिथे तंबूमध्ये राहिलो. आणि फार सुंदर ते मायकेल एंजेलोचं सगळी शिल्पकृती रोममध्ये आहे. व्हॅटिकन सिटी ही आम्ही बघितली. आणि तिथलं सौंदर्य, नैसर्गिक सौंदर्य, आणि हे फारच मन लुभावणारं होतं. पण तिथे जाण्यापूर्वी थरार, हा खरा थरार तर तुर्कस्तान. तुर्कस्तान हा जो देश होता तो सगळ्यात आम्हाला अतिशय कठीण, निर्जन आणि हिंस्त्र लोकांचा असा तो तुर्कस्तान होता. आणि त्या तुर्कस्तानामधनं जाताना बरंच काही नाट्य घडलं. आणि तुम्हाला सांगतो, आमची चुकामुक सुद्धा झाली. आम्ही 8 जण होतो, 4 मोटरसायकल्स होत्या. कुठेतरी एवढ्या दीर्घ प्रवासात, हा सगळा प्रवास म्हणजे 11,500 किलोमीटर्स जायचं, 11,000 किलोमीटर्स परत यायचे. तर ह्या याच्यामध्ये कुठेतरी चुकामुक ही होणारच. तशी आमची अंकारा, जे तुर्कस्तानची राजधानी आहे, त्या ठिकाणी अशी चुकामुक झाली होती. परंतु तरीही आमचं सुदैव एवढं, म्हणजे दैव एवढं बलवत्तर होतं की त्याच्यातूनही आम्ही बाहेर आलो. आणि आमची पुन्हा ते जे आमचे ताटातूट झालेले मित्र होते, ती आमची भरत भेट केवळ दैवयोगानं ती घडून आली. आणि तुर्कस्तानमधून जाताना एक फार सुंदर प्रसंग तो घडला. तो आपल्याला मला सांगावासा वाटतो की अंकाराहून आम्ही निघालो आणि चुकामुक होणार नाही याची दक्षता घेत आम्ही चाललो होतो. तरीही पुन्हा आमची चुकामुक झालीच. आणि तो भाग जो सगळा होता निर्जन होता, अतिशय ज्याला म्हणजे भयावह असा तो प्रदेश होता. अहो, आमच्यावर दगडफेक सुद्धा होत होती. लहान लहान मुलं आमच्यावर दगडफेक करायची. काही तेथे संस्कृतीच नव्हती विकसित अशी. तर त्या ठिकाणी आम्ही एका ठिकाणी निर्जन अशा ठिकाणी आम्ही उभे होतो. आणि मी पुढे होतो, मी आणि माझा मित्र विजय देवधर तो होता. आणि माझे सगळे जे बाकीचे सहकारी होते, म्हणजे रमेश फुलारे, अविनाश कोलगे, संजीव पेंढरकर, सुधीर जोशी, एकनाथ मडवी आणि प्रभाकर मडवी. मला वाटतं 1 मिनिट थांबा, आपण याच्यावर परत येऊ. आपण पण एक दूरध्वनी येतोय. बाळकृष्ण मोरे, काळा चौकी. हा बोला. हॅलो. मोरे साहेब बोला. हॅलो. नमस्ते साहेब. हा बोला बोला. नमस्ते. गंगाराम गवाणकर साहेबांना मला प्रश्न विचार. मी काळा चौकीने बोलतोय. हा बोला. तर माझ्या वाचण्यात असं आलं होतं, त्यांनी त्यांची नाटकं टाकबंदरला जाऊन लिहिली. तर ते असं का त्याने तिकडे ते क्षेत्र का निवडलं? कुठे लिहिली जाऊन? हा, कुठे नाटकं लिहिली जाऊन? टाकबंदर, रेरोड टाकबंदर स्मशानभूमीमध्ये, असं माझ्या वाचण्यात आलेलं होतं. अच्छा अच्छा. विचार तुम्ही त्यांना स्मशानात काय झालं की तिथे बसून नाटकं नाही, तिथे मी राहत होतो. माझं बालपण माझा पत्ता जो होता, मी मुंबईत जेव्हा आलो ते राहायला जागा नव्हती, तर मी स्मशानामध्येच बाजूला राहायचो. आणि माझं शिक्षण जे झालं त्या स्मशानाच्या लॅटमध्ये बसूनच मी अभ्यास केला मी नाईट हायस्कूलला. तर मोरे साहेब कसं आहे की मी माझा पत्ता होता शाळेला टँक बंद हिंदू सोनापूर मुंबई नंबर 10. कारण मला राहायला जागा नसल्यामुळे टँक बंद हिंदू सोनापूरच्या बाजूला राहायचो फुटपाथवर. भेंडीचं झाड असली तर गॅरेजमध्ये लॉरीमध्ये असली तर फाळक्यात झोपायचो, नाहीतर अक्षरशः फुटपाथ. तर माझं बालपण टँक बंदर हिंदू सोनापूर इथे गेलेलं आहे. आणि आणि काय झालं की त्याच्यानंतर नंतर मी नाटकं लिहिली ती पुढे हायस्कूल आणि शाळेत गेल्यानंतर. त्याच्यात एक मला आता जाणवलं असं की इतिहास उगीच घडत नाही.
हा चमत्कार घडणे आधी झेलावं लागतं माणसाला. तुमचा तो थरार सांगा. हो, मला थरार ऐकायची सांगतो. इच्छा हे स्मशानभूमीचं म्हणाले म्हणून सांगतो की आम्ही सुद्धा आमच्या प्रवासामध्ये स्मशानात सुद्धा मुक्काम केलेला आहे. अच्छा. संध्याकाळ झाले, कुठे राहायचं माहीत नाही, मग कुठेतरी झाडाखाली कुठे जे दिसेल त्या ठिकाणी राहायचो. आम्ही मंदिरात राहिलो, मशिदीत राहिलो, चर्चमध्ये राहिलोय, मोडक्या घरांमध्ये राहिलोय, भुताटकीच्या घरांमध्ये राहिलोय. आणि एक दिवशी तर असं झालं की आम्ही जेव्हा संध्याकाळी मुक्काम केला, सकाळी उठून बघितलं तर आजूबाजूला सगळी थडगी होती. म्हणजे आम्ही स्मशानातच राहिलेलो होतो चक्क. तर हे मला आता आठवलं. तो जो थरार असा की त्या निर्जन ठिकाणी मी मग मागे जेव्हा मित्र येत नाहीत असं जेव्हा दिसलं त्यावेळेला मग मी गाडी थांबवली, एका ठिकाणी उभे राहिलो, हेल्मेट काढलं आणि निसर्ग सौंदर्य बघत उभे राहिलो मित्रांची प्रतीक्षा करत. आणि त्यावेळेला असं झालं की अचानक एक जीप आली. त्या जीपमधून असे अक्राळ विक्राळ दिसणारे 6-6.5 फूट उंच असे ते तुर्की लोक, सगळे रानटी असे लोक ते आले आणि त्यांनी आम्हाला घेरलं. आम्ही 2घच जण होतो आणि ते ओरडायला लागले, फरा फरा फरा. आता फरा हा तुर्की शब्द, पण ही जी खूण आहे पैशासाठी ही सर्वत्र सगळ्या जगात ही समजली जाते. ते फरा फरा बोलायला लागल्यानंतर आमची तर खरं पाचावर धारण बसलं. आता काय करणार, आता आम्ही जर लुटले गेलो तर कठीण आहे सगळं. पण तुम्हाला सांगतो, प्रवासामध्ये प्रसंगावधान या गोष्टीलाही फार महत्त्व असतं. काय झालं मला माहीत नाही, इंट्युइशन म्हणा किंवा काही म्हणा, अचानक माझ्या तोंडून शब्द आले. ते ओरडतात फरा फरा आणि मी काय बोललो, मी म्हटलं हिंदुस्तान हिंदुस्तान. हिंदुस्तान हिंदुस्तान म्हटल्याबरोबर जादूची कांडी फिरावी असा चमत्कार घडला. प्रतिक्रिया काय आली, हिंदुस्तान हिंदुस्तान, राज कपूर राज कपूर. ते म्हटल्याबरोबर मला चेव आला, येस येस राज कपूर, आवारा आवारा असं मी ओरडायला लागलो. बहुतेक त्यांना वाटलं मीच राज कपूर आणि त्यांनी त्यांची शस्त्र दिली फेकून आणि त्यांनी एक जीपमधनं एक तंतुवाद्य आणलं आणि तुम्हाला खरं सांगतो अगदी सत्य की त्या तंतुवाद्यावर ते घर आया मेरा परदेसी या गाण्याचे स्वर वाजवायला लागले. त्यांना शब्द माहीत नव्हते, शब्द आम्ही त्यांना दिले आणि मग काय माहोल तुम्हाला सांगतो. आणि गंमत अशी की नेमकं त्याच क्षणी आमचे मित्र एका पाठोपाठ एक त्या ठिकाणी आले. त्याच वेळेला नेमकी पावसाची एक जोरदार सर आली आणि तुम्हाला खरं सांगतो त्या लोकांनी आम्हाला सर्वांना उचलून धरलं खांद्यावर आणि बरसात में हमसे मिले तुम या गाण्याच्या स्वरांवर आम्ही त्या ठिकाणी फेर धरून नाचायला लागलो त्या तुर्की लोकांवर. मला असं वाटतं हे म्हणले की मलाच राज कपूर समजले तसं नाही, पण एवढं जेव्हा प्रेम असतं तेव्हा त्या देशातला माणूस आला हिंदुस्थानातला तरी तो राज कपूर सारखाच असतो. एक दूरध्वनी येतोय, निलिमा करंदीकर, चेंबूर. हा बोला. नमस्कार तिघांनाही माझ्यातर्फे नमस्कार. साहित्य करणारे लोक आहेत आणि नाटककार आहेत, तर नाटककारांना मला विचारायचं आहे की एखादं नाटक चाललं की आनंद होतो, पण जर असं नाही चाललं तर थोडी निराशा येते. असाही काही अनुभव तुमच्या गाठी आहे का? त्यांना विचारायचं आहे की भारतामध्ये आपल्या पुष्कळ बघण्यासारखं पण आहे. तुम्ही परदेशात गेलात, पण भारतामध्ये कसं की या सरहद्दीच्या रेषा, या वेगवेगळ्या भाषा, मग अशा वेळेला तुमच्या भारताविषयी काही तुम्ही लिहिलंय का? त्याचा अनुभव तुम्ही सांगावा. आणि भारताचा अभिमान आहे म्हणून तुम्ही पण त्याविषयी काहीतरी लिहिला नसेल तर लिहावं. मला असं वाटतं की प्रश्नही चांगले येत आहेत आणि लोक अभ्यासून प्रश्न केल्यासारखे विचारत आहेत आणि आपण बोलताय चांगले. हा सिलसिला असाच चालू. भेटूया एका छोट्याशा विश्रांती. मित्रांनो, उत्तरार्ध कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत. ज्यांनी उशिरा कार्यक्रम बघायला सुरुवात केली असेल त्यांच्यासाठी मी दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा सांगणार आहे. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050 आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी मात्र आधी 022 लावायचं आहे. आधी गवाणकर आपण उत्तर द्या की नाटकं जेव्हा फ्लॉप होतात तेव्हा काही दुःख होतं का आणि हे दुःख आपण पचवलंय का? हो, अनंत काय वस्त्र ते किती दुःख पचवलंय याचं. म्हणजे नाटक चालत मग जो प्रश्न विचारला तसं तर करंदीकर ताईनं असं म्हणणं सांगायचं की अपयशीच यशाची पायरी आपण. जर दुःख जर मी वैयक्तिक आयुष्यामध्ये म्हणजे स्मशानात राहिलो, इकडे राहिलो, सगळ्या फुटपाथवर राहिलो
आणि आता दूरदर्शन इथपर्यंत मुलाखतीपर्यंत वेळ आली घेण्याची. हा सगळा अगोदर जो नैराश्याचा जो प्रवास तो विसरून गेलो आयुष्यामध्ये. तसं नाटकं सगळीच चालत नाही. आता माझ्या वस्त्रणाचे 5200 प्रयोग झाले, वात्रट पेलेचे 2500 प्रयोग झाले, वनरूप किचनचे 1000 प्रयोग झाले. हे सगळं जर मी तेव्हा जर हेच उगाळत बसलो की दारिद्र्य आहे, दुःख आहे, काय शिकण्याची सोय नाही, तर झालंच नसतं हे. तर अपयश हे असतं जेव्हा नाटकामध्ये येतं तर ते पुढची पायरीचं यश समजूनच प्रवास करायचा असतो. एक दूरध्वनी येतोय, प्रकाश देवस्थळी, डोंबिवली. हा बोला प्रकाशजी, बोला. हॅलो. हा बोला बोला. हा, मला असा गवाणकर साहेबांना प्रश्न विचारायचा हा आहे विचारा. की मालवणी नाटकं जी गाजतात त्याचं श्रेय कोणाकडे जातं? एक मालवणी भाषेच्या तिखट आणि गोडपणा याच्याकडे जातं का लेखकाच्या शब्द सामर्थ्याकडे जातं का कलाकाराच्या नाट्य अभिनयाकडे जातं? नेमकं मालवणी नाटकाचं यश कशात आहे? चांगला प्रश्न आहे तुमका. ह्या देवस्थळी साहेब माका बरा वाटला या प्रश्न विचारला असतो. पण काय असं आहे की नाटक ही अशी सगळ्यात श्रेष्ठ कला आहे, ही एकट्याच्या कुणाच्या जीवावरती चालत नाही. बरोबर. त्याचा सगळ्यांचा सहभाग लागतो, म्हणजे बॅकस्टेजच्या माणसापासून ते रंगमंच्या नटापर्यंत. आणि मालवणी भाषेचं म्हणाल ना तर की वस्त्रण चाललं की पांडगो इलोराबाई चाललं तर ते लेखकाचं श्रेय असतंच. परंतु लेखकाचे शब्द प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं जे माध्यम आहे नट म्हणून, तो जो समर्थ असेल त्याच्या भाषेमध्ये, मुळात मालवणी भाषेला फार गोडवा आहे. ती म्हणजे याच्यासारखी शहाळ्यासारखी मधुर आहे, फणसासारखी गोड आहे, फणसाच्या गऱ्यासारखी. बरोबर. त्यात परंतु त्याचा गोडवा काय आहे हे सांगण्याचं काम नट करतो. आणि नटाच्या भाषेत जर मच्छिंद्र कांबळीच्या जसं बोलण्यामध्ये गोडवा होता तर त्यामुळे तो बरोबर नाटक ते 5000 प्रयोग का झाले त्याच्या भाषेमध्ये तो गोडवा होतो म्हणून. बरोबर. परंतु एक असं आहे की नाटक चांगलं होणं हे कोणा एकावर नसून त्याच्यावर सगळी म्हणजे बॅकस्टेजपासून ते प्रेसिडेंटपर्यंत सगळ्यांचं काम असतं आणि ते झालं. आणि मालवणी भाषा आता काय जसं म्हणतो मी की वस्त्रहरणमध्ये नंतर अनेक त्याच्या झेरॉक्स आल्या, परंतु प्रत्येक हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी नसते ना. क्या बात आहे. तसा तो प्रकार आहे. तर ते लेखकाचं माध्यम आहे, नटाचं आहे, पण सर्व काळांचं आहे. बरोबर. तर मला यांच्याकडे वळायचं आहे कारखानदारांकडे की तुम्ही आफ्रिकेच्या जंगल सफारीचा थोडंसं उत्तर द्या त्याच्यामध्ये. ऑलरेडी ती पुस्तकं आली आहेत तुमची. नाही नाही, की भारतामध्ये प्रवास केला की नाही थोडक्यात संदेह असेल तर मी काश्मीर ते कन्याकुमारी आणि द्वारका ते इम्फाळ एवढा तर प्रवास केलाच आहे. परंतु ब्रह्मदेशाची जी सरहद्द आहे मणिपूरमधनं, मणिपूर, नागालँड, मणिपूर, मिझोरम या ठिकाणी जाता जाता ज्या ठिकाणी मोयरांग नावाचं एक ठिकाण आहे मणिपूरमध्ये, ज्या ठिकाणी आझाद हिंद सेनेनी भारतीय भूमीवर प्रथमतः तिरंगी झेंडा फडकवला, ते ठिकाणही मी बघून आलेलो आहे. बरोबर. नाही, मला सांगा थोडक्यामध्ये आपलं आफ्रिकन सफारीमध्ये तुम्ही गेला होता, तिथे जंगल सफारी, त्याचा अनुभव सांगा. वेळ कमी आपल्याकडे. ओके. आफ्रिकेमध्ये तर मी केनिया, युगांडा, रुवांडा, बुरुंडी, टांझानिया, झांबिया, झिम्बाब्वे, मोझांबिक, मालावी असे अनेक देश मी बघितले. बरोबर. आणि आफ्रिकेमध्ये तर तो प्रवास अतिशयच रोमांचकारी होता. त्यामध्ये म्हणजे वन्य पशु जीवन तर खूपच बघितलं. म्हणजे अक्षरशः मोटरसायकलवरनं जात असताना दुतर्फा जिराफ आणि झेब्रे हे मोटरसायकलवरूनच्या बाजूबाजूनी धावत असे कळपाकळपाने धावत असायचे. हे दृश्य मी अनेक वेळा बघितलेलं आहे. आणि आफ्रिकन लोकांमध्ये राहतच तो प्रवास केलेला आहे. तिथे बरेच भारतीय भेटले. गुजरातमधले बरेच लोक त्या ठिकाणी 100 वर्षापूर्वी जाऊन स्थायिक झालेले आहेत. असे अनेक लोक त्या ठिकाणी मला भेटले. मराठी माणसं त्या ठिकाणी मला भेटली. आणि तोही प्रवास म्हणजे 4.5 महिने 14,000 किलोमीटर्स मी आफ्रिकेमध्ये माझ्या मोटरसायकलवरनं फिरत होतो, प्रवास केला. छाया हर्षे वसवून फोन येतोय. हा बोला आपण. मॅडम बोला. हॅलो. हा बोला मॅडम बोला. मी वसईहून छाया हर्षे बोलते. हा बोला. आणि मला आमच्या गवाणकर सरांना एक विचारायचा होता प्रश्न. हॅलो. हा बोला बोला बोला. आपल्या सर्वांना प्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आमच्याही शुभेच्छा तुम्हाला. मी एक ज्येष्ठ नागरिकच आहे. ओके. तर गवाणकर सर गेल्या वर्षी आमच्याकडे वसईला साहित्य जल्लोष मध्ये आलेले होते, त्यांना आठवत असेल. आणि त्यावेळी त्यांनी खूप छान भाषण केलं होतं. आणि मी त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी सुसंवाद सुद्धा साधला होता. आपला प्रश्न विचारा मॅडम. आणि प्रश्न असा आहे माझा, त्यांचा आता दिवाळी अंकामध्ये दैवज्ञश्री म्हणून जो अंक आहे
त्यात वस्त्रहरण टायमावर होणार काय असा त्यांनी लेख लिहिलाय. तर खूप मजेशीर लेख छान आहे. तर त्यातला एखादा मजेशीर किस्सा त्यांनी आमच्या श्रोत्यांना ऐकवावा अशी माझी विनंती आहे त्यांना. पटकन छोटा काय झालं की काय होतं की वस्त्रण कधीच वेळेवर सुरू व्हायचं. अनंतर कौरव पांडव यायचे नाहीत, कोणी नाही, मच्छिंद्रबाई सांगायचा. तर लंडनला जेव्हा गेलो तेव्हा वाटलं तर की तिथे वेळेत तरी प्रयोग सुरू होईल. तर काय लंडन आता मॅडमचा तो इच्छा आहे. तर लंडनला गेलो तेव्हा आम्हाला दुसऱ्या प्रयोगाच्या वेळेस हॉल सापडत नव्हता आणि मोंडकरबाई वगैरे आम्ही सगळे शोधत होतो. आणि मोंडकरबाईने काय केलं की कंटाळली, बोललं की तुमचा हॉल सापडण्याना मरू देतो तो हालात नाटक कसा करू गया. म्हणून तिने काय केलं, ती दगडी बिल्डिंग होती, पायरीवर बसली आणि काय केलं की तिने पान काढलं, पानाची शिरा काढल्या, चुना कात बीज सगळं टाकलं आणि एक ब्रिटिश प्रवासी ही बाई काय करते हे बघत राहिला. मोंडकरबाईने छानपैकी तो पान तोंडात टाकलं, रवंत केला आणि 5 कण थुंकली ती लाल भडक. तो ब्रिटिश प्रवासी मला इट इज व्हेरी इंटरेस्टिंग यू नो, इटिंग ग्रीन अँड स्प्लिटिंग रेड इट इज समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी. बरोबर. मग मोंडकरबाईने काय केलं, तिला कळलं की हा याला काहीतरी काही वेगळं वाटतं. ती लादी नाही थुंकायला तिथे. आणि मग मोंडकरबाईने यू वॉन्ट तुका वया, त्याला कळलं की मला तू प्यान हो की येस येस बोला येस आय वॉन्ट. मग त्याने तिने दुसरं पान बनवलं, तसंच कात बीत लावला, सगळं चुना लावला. नाव ईट ना, कोणाला सांगितलं ब्रिटिश प्रवाशाला, ब्रिटिश लागलं नाव ईट, हा म्हणजे खा म्हणून झालं. मग त्याने पण खाल्लं, रवण केलं, नाव स्पीट ना तू स्पीट. तर तिने तो थुंकला आणि तो लाल भडक थुंकला ना. तर मोंडकरबाई काय म्हणाल्या की बघलास या ब्रिटिशांनी 150 वर्ष आमच्या राज केल्यानी मी त्यांच्या भूमी जाऊन थुकले की नाही लाल भडक. बापरे. पण झालं काय की तिथेही झालं की त्या हॉल शोधण्यामध्ये आमचं नाटक काय वेळेवर सुरू झालं ते सुरू. आणि मग मोंडकरबाईचे व्हेरी हाल, बरोबर, बिहाइंड यू, म्हणजे जिथे जी थुंकली ना तिथेच तो हॉल होता. अरे बापरे. ते तुम्ही मास्तरची भूमिका केली त्याची अनेकदा, लीलाधर कांबळे मुळचे करत असत ना. म्हणजे रणदीबाई गेल्यानंतर बरोबर आम्ही दोघं आलटून पलटून करायचो. तर एक माधवी जोशी ठाण्यांचा दूरध्वनी येतोय, आपण तो आधी घेऊया. हा बोला माधवीजी, बोला. नमस्कार. 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 हा, मला ह्या दोघांचंही अतिशय छान मुलाखत चाललेली आहे, अतिशय आवडलेली आहे. धन्यवाद. आणि दर मंगळवारी मी अशी वाट बघत असते की कधी एक वाचतोय आणि आपल्याला मोठ्या माणसांचे माहिती ऐकायला मिळते. तर आता ह्या गावणकर साहेबांना असं मला विचारायचं आहे की आपण मालवणी नाटकं हे झालीत, पण प्रत्येक आता हल्ली सिरियल मध्ये कुठलं तरी पात्र मालवणी घातलेलं असतं. म्हणजे ते घुसखोरी म्हणतात तसं चांगलं चाललेलं मालवणी म्हणजे कशासाठी म्हणून हे घालतात असं मला त्यांना विचारायचं आहे. आणि यांना विचारायचं आहे की बाकीचे काही अनुभव असले तर सांगा आम्हाला तुमच्या प्रवासात. तुमच्या धन्यवाद. जवळ येणार. हा, ते मालवणी पात्र का म्हणून विचारताय ना, सांगतो. काय असतं की सुगरा जेवण असलं ना की लोणचं, पापड, तुपाची धार वगैरे, तसे ती मालवणी जी भाषा जी आहे ना त्या भाषेला एक मुग्धता आहे, इनोसन्स आहे, गोडवा भाषेत. आणि त्या जे काय तो कार्यक्रम हा कोकण, तर त्या एक याला रंगत यावी म्हणून तो मालवणी पात्र वापरतात. बरोबर. आणि त्या रंगत येते त्याच्यामुळे. मास्तर बद्दल चाललंय, मास्तरची झलकही आम्हाला हवी. मास्तरची भूमिका तुम्ही केली मध्ये मध्ये काही. मास्तरची मी भूमिका केली तर त्यामध्ये काय होतं की मास्तरची भूमिका करताना त्याचे जे काही प्रसंग घडायचे ते मी सांगतो. बरोबर. की त्याच्यामध्ये विदुर धर्मराजाचा प्रवेश आहे. तर धर्म येतो हा मुळात कसं केलेलं आहे की हा धर्म हा प्रामाणिक आहे महाभारतामध्ये, आणि माझा जो धर्म हा कधीच वेळेवर तालमेला येत नाही, त्याच्यामुळे त्याला प्राउंटिंग घ्यावे लागतं. तर तो पहिल्यांदाच जो येतो तोच धर्म असेल, तो वेळेवर माझ्या पात्राचा. तर तो जो येतो पहिल्यांदा तो एंट्री अशी घेतो, इकडे तिकडे पाहत कपाळाला हात लावून मंचकावर बसत, महाराज कोणीच कसं दिसत नाही. तर प्राउंटर सांगतो, अरे माय हे कंसातला वाक्य बोललंस तू. तर विदूर माझा काय म्हणतो, धर्म काय म्हणतो, माझ्या वाक्यात कंस नको ते, मी तरी काय करणार. बरोबर. त्याच्या पुढे मग प्राउंटिंग असं करतो, पितामहांची काय वार्ता आहे, तर धर्म येतो कोणाच्या, माझ्या नाही तर तुझ्या औषधा भावाच्या. अरे असा तो म्हणजे करताना मला इतका आनंद मिळायचा मास्तरची भूमिका करताना. म्हणजे माझं नाटक पुनःप्रत्ययाचा आनंद स्वतःच मी रंगमंचावर लुटायचो. बरोबर. मी 1,500 प्रयोग केले. तुम्ही 1,500 प्रयोग केले. मला सांगा अरखानीस की तुम्ही इतर कुठले आणि देश पाहिजे, चटकन सांगा, म्हणजे आपला वेळ कमी. हा, अच्छा. तर मी आपले जे आजूबाजूचे देश आहेत, श्रीलंका, ब्रह्मदेश, बांगलादेश, मालदीव, भूतान,
हे सगळे देश मी बघितले. ब्रह्मदेशामध्ये मंडालेचा तुरुंग, ज्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य लिहिलं, तो तुरुंग मी बघितला. आणि तुम्हाला श्रीलंकेचा एक किस्सा छोटासा सांगतो की त्या ठिकाणी मी एका अनुराधापूर नावाचं ठिकाण आहे, तिथे मी एक गौतम बुद्धांनीला जिथे ब्रह्मज्ञान प्राप्त झालं त्या झाडाचं तिथे सॅपलिंग लावलं होतं अनेक वर्षांपूर्वी, आणि त्याचा मोठा बोधिवृक्ष तिथेही झालेला आहे. तर ते एक मोठं छान क्षेत्र, तीर्थक्षेत्र समजलं जातं. तर त्या ठिकाणी मी गेलो होतो आणि त्या गाभाऱ्यातनं मी बाहेर पडत होतो. तेवढ्यात एक तेजस्वी शुभ्र वस्त्रधारी अशी एक स्त्री आणि एक मुलगी तिच्याबरोबर, अशा दोघी आतमध्ये जात होत्या. मी बाहेर आलो, परंतु कुठेतरी सिक्स्थ सेन्स हा माझा जागृत झाला आणि मी त्या ठिकाणी घुटमळत उभा राहिलो. थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी खूप गर्दी जमली. ती स्त्री बाहेर आली, तिच्या हातात एक तबक होतं. ती सरळ आली, सगळे सिंहली लोक होते. वास्तविक त्या गर्दीमध्ये मी मिसमॅच होतो, परंतु ती स्त्री नेमकी आली, ती माझ्यासमोर आली आणि तिने ते तबक धरून ती सिंहलीमध्ये काहीतरी बोलली. मला काहीच कळलं नाही, मी नुसताच हसलो. तर त्या स्त्रीने भुवया उंचावल्या आणि ती आणखीन असर्टिव्ह अशा जोरात तिने ते सिंहली वाक्य उच्चारलं. मग मात्र मी सावध झालो आणि मी म्हटलं की सॉरी मॅडम, आय एम अ व्हिजिटर फ्रॉम इंडिया. असं बोलल्यावर त्या स्त्रीची कळी खुलली. मग तिने मला त्या तबकाला स्पर्श करायला सांगितला. मग ते प्रसाद काय तो वाटला गेला. मग त्या स्त्रीने माझी भरपूर आपुलकीने चौकशी केली, गप्पा मारल्या माझ्याशी जवळजवळ 15-1 मिनटं, अतिशय छान. तर ती स्त्री कोण होती? त्या होत्या श्रीलंकेच्या पंतप्रधान सिरिमो भंडारनारे. बहुत बढिया. तर अशा तऱ्हेचेही अनपेक्षित प्रसंग, फार रोमांचक आणि अतिशय प्लेझंट असे अनुभव. एक आपण दूरध्वनी घेऊया. मोहन कडलासकर, पुणे. हा बोला. हॅलो मोहनजी बोला. हा शेवडे साहेब, तुम्हाला नमस्कार. 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 कारखानी साहेबांना नमस्कार, गव्हाणकर साहेबांना नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम असाच रंग चाललेला आहे. धन्यवाद. कारखानी साहेबांनी एवढा मोठा प्रवास केलेला आहे, तर मला असं एक्साइटेशन आहे की त्यांना भूतभूताटकीवर जे आपण कथा ऐकतो त्या प्रत्यक्ष कुठे आढळल्या का हो? कारण त्यावर लोकांचा विश्वास इतका प्रचंड आहे, माझा अजिबात नाही, पण त्यांना असं काही आढळलं असेल तर मला सांगा. मला वाटतं मोहनजी हे भुताटकेच्या प्रदेशात शिरलेले आहेत, पण आपण भेटू छोट्याशा विश्रांतीनंतर. मला सांगितलं तुम्ही आणखी एक कार्यक्रम करता. हो. मुंबई ते लंडन व्हाया. हां, मुंबई ते लंडन व्हाया वस्त्रहरण. ते या कार्यक्रमाचं हायलाईट सांगा. हां, ते कसं आहे की प्राध्यापक मधुमती पवार म्हणून आम्ही दोघं तो कार्यक्रम सादर करतो. तो विमानाचा जो प्रवास आहे आमचा, ते आम्ही मालवणी माणसं, मच्छिंद्राची खूप इच्छा होती की हे मालवणी नाटक लंडनला घेऊन जायचं. बरोबर. ही गोष्ट 1983-84ची. जर म्हणजे शेक्सपियरचे नाटकं आपल्याकडे होतात तर आपलं मालवणी नाटक तिथे का करू नये, अशी त्याची प्रबळ इच्छा होती. आणि आम्ही ठरवलं की जायचं कुठे, आपल्या लंडनला जायचं. तो षडमुखचा प्रयोग आहे, तो नंतर सांगतो काय काय झालं. परंतु आम्ही ही मालवणी माणसं 22 माणसं होतो. मधु बंकेश कर्णिक आमच्याबरोबर वाटाडे म्हणून होते, आमचे मार्गदर्शक म्हणून. आणि आम्ही लाल डब्याच्या एसटीतून प्रवास करणारी माणसं. बरोबर. आता आम्हाला जगातली सर्वश्रेष्ठ विमान सेवा मिळाली होती त्यावेळेस. नाही, मला एक सांगा, त्याच्या आधी मला थोडं वळायचं आहे की त्याच्या आधी कधी विमानतळावर गेला होतात का? हां, काय झालं होतं की मी जेव्हा मुंबईत आलो, मला नोकरी नव्हती. बरोबर. म्हणजे सिंगापूर एअरलाईन्सच्या विमानात बसण्या अगोदर, ही गोष्ट 83ची. पण मी 56 साली जेव्हा 7वी वर्णाकुलर फायनल पास होऊन मुंबईत आलो, तर नोकरी नव्हती, राहायला जागा नव्हती. तेव्हा विमानतळावर 6 रोजामध्ये बालमजूर म्हणून मी काम करत होतो. बघा, विमानतळावर. आणि ते विमानतळ असं, ते मोडलेली विमानं, नादुरुस्त झालेली विमानं तिथे रिपेअर करायला यायची. आणि लंच टाइमला जेवणाच्या वेळेस आम्ही सगळे बिगारी त्या मोडलेल्या विमानामध्ये जेवायला बसायचो. ही माझी म्हणजे तेव्हापासूनची सवय मला विमानात बसायची. त्यानंतर किती 25 वर्ष लागली प्रत्यक्ष विमानात बसायला. पण तो जो काय प्रवास केला होता खडी वाहण्याचा, तो हवेतून जाण्यापर्यंत प्रवास आला. बरोबर. असो, तर हा प्रवासाबद्दल मधुमेश कर्णिक वाटाडे होते. हा, तर वाटाडे होते. वेळ कमी आपल्याकडे. आणि 22 माणसं आम्ही लाल डब्याच्या एसटीतून प्रवास करणारे. एसटीत जातो असेच घुसलो सगळे. बरं, मच्छिंद्र म्हणाला होता की बाबा काय आहे की सिंगापूर एअरलाईन्सच्या हवाई सुंदर्या देखणे असतात आणि सुताबुटात जर तुम्ही गेलास तर तुमचं ते घेऊचे नाहीत. तर आता त्यावेळेस 35 रुपये नाईट, 40 रुपये सूट बूट कसे शिवणार.
तर त्यामुळे कोणाचे उदर वसानवारी करून आम्ही ते सूट घेतले होते अंगामध्ये. बरोबर. आणि ज्या वेळेस आम्ही विमानात शिरलो ते सूटच आम्हाला सूट होत नव्हते. हो ना, बरोबर. त्याच्यामुळे ब्रिटिश महिला वर्ग जो बसलेला होता की त्यांना वाटलं की हे काय खरं नाही, हे प्रवासी नसून अतिरेकीच आहेत. बरोबर. कारण एक जण बसला की 22 जण एकदम हसायचे, बोलायचं, ओरडायचं सगळं. आणि आमचा जो भीम होता तो घरातून निघाल्यापासून भीमाच्या भूमिकेत होता, अशोक बांदेकर. त्याची ही जी बॅग घेतली होती गदेसारखीच घेतली होती खांद्यावर. आणि मला माझी जागा खाया, माझी जागा खाया. अरे हातात तिकीट असताना माझी जागा खाया काय. आणि तो सामान ठेवायला गेला, तो फ्लॅप खाली आल्याबरोबर झोकेत घ्यायला लागला. तर ती हवाई सुंदरी आणि म्हणते की व्हॉट यू आर डुईंग, टेक केअर व्हॉट यू आर डुईंग. ते त्याला केअरचा अर्थ कचरा असा वाटला. तो बांदेकर ते हवाई सुंदरी बोलून तू काय म्हणतो, केअर कोणाकडून सांगता माका. अगो माझी मग तो कातळावर 2 एकर पडीक जमीन असा, तुझ्या ती विकीनी तुझ्यासाठी इमान पण विकत घेईन. अरे बापरे. मला एक दूरध्वनी येतोय, दत्तात्रय आळवतकर, रायगड. हा बोला दत्तात्रयजी, बोला. हॅलो, मी दिव्यावरून दत्ता आवळकर बोलतोय. हा बोला. सर्वांना नमस्कार. प्रवीण कारखानेचा मला प्रश्न विचारायचा आहे की कलकत्त्यात त्यांचं वास्तव्य असताना त्यांनी पंडित व्हीजी जोग यांच्यासारख्या अनेक नामवंतांची व्यक्तिचित्र लिहिलेली आहेत. बरोबर. तसंच मंजिले मकसूद, पाकिस्तान, अष्टचक्री रामायण ही सुद्धा पुस्तकं लिहिलेत. तर त्यांना मला प्रश्न विचार की त्यांच्यामध्ये ही साहित्यिक बीज कशी काय रोवली गेली. 2 वाक्यात प्रश्न आपल्या. ही तर गोष्ट खरी आहे की एक तर वाचन, पहिलं म्हणजे माझे वडील हे कवी होते, तर त्यामुळे ते साहित्याचं माझ्यामध्ये आलंच होतं. आणि त्यानंतर आचार्य अत्र्यांचा मी भक्त होतो आणि वाचन प्रचंड होतं. त्याच्यातनं मला सांगा, पाकिस्तानमध्ये आपण गेलो होतो, ते अर्थात कसे गेलो आपण ते थोडक्यात सांगा. अच्छा, पाकिस्तानला मी मगाशी सांगितलं की पाकिस्तानला त्यावेळेला तर 1977 साली जाता आलं नाही. तर मी 5 वर्षापूर्वी जेव्हा क्रिकेटच्या जे सामने तिकडे झाले त्या निमित्ताने मी दिल्ली लाहोर बसनी वाघा बॉर्डरवरून पाकिस्तानला गेलो आणि एकटा गेलो. आणि संपूर्ण हा बघा आपला भारताचा तिरंगा मी पाकिस्तानच्या भूमीवर हा फडकवलेला आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. बरोबर. आणि एकटाच्या एकटा मी सर्व ठिकाणी तिथे पाकिस्तानात बसनी प्रवास केला, सामान्य लोकांच्यात मध्ये राहिलो आणि तिथे सुद्धा अगदी अत्यंत साधेपणाने आणि कमी खर्चात अशा तऱ्हेने मी प्रवास केला. तिथल्या प्रवासाचे काय हायलाइट्स तिकडचे, मी कसे राहिलात, कोणाकोणाकडे राहिला, जस्ट थोडक्यात. मी तर त्या ठिकाणी अगदी मुख्य म्हणजे त्या स्टेडियमच्या जवळपास कुठेतरी अशी जागा मी बघत असे आणि तिथले लोकही मला अतिशय सहकार्य करत होते आणि अगदी स्वस्तातल्या अशा ठिकाणी मी तिथे राहिलो. परंतु लोकांचं खूप प्रेम मला मिळालं. म्हणजे खरोखर तुम्हाला सांगतो की त्या दिल्ली लाहोर बसमध्ये सुद्धा जेव्हा ती सीमा रेषा यायला लागली वाघाची, तेव्हा किंचितसं कुठेतरी धाकधूक तर होतेच होते. ते पाहून माझ्या बाजूला जो पाकिस्तानी बसलेला होता त्यांनी मला धीर दिला. त्यांनी मला एक शेर सुनावला. तो म्हणाला की आप बहुत कुछ आपको आप परेशान से लग रहे हैं. मतलब परेशानी तो नहीं, लेकिन जिस मुल्क में मैं जा रहा हूँ वहाँ तो मेरा कोई शनासा नहीं है, कोई अलेक सलेक नहीं है, मेरी कोई जान पहचान नहीं है, तो पता नहीं क्या होने वाला है. तो म्हणाला की आप बेफिक्र रहिए, आप हमारे मेहमान हैं और हम आपके मेज़बान हैं. आणि त्यांनी मला सांगितलं क्या इतना रिश्ता काफ़ी नहीं है. आणि त्यांनी मला एक शेर सुनावला. अच्छा. हल्का हो कि गहरा हो, हल्का हो कि गहरा हो, इंसान का हर रिश्ता सोचो तो मुसीबत है, समझो तो सहारा है. क्या बात है, क्या बात है. आणि त्यांनी मला थोडंसं मनोबल आलं, धीर दिला त्यांनी. धीर दिला. गंगारामजी मला एक सांगा की तुम्ही जाता त्या ज्येष्ठ नागरिकांना काय सांगा. ज्येष्ठ नागरिकांना जे मी आयुष्य जगलो तेच सांगेन की अत्यंत गरिबीतून आलो, सगळा इथपर्यंतचा प्रवास झाला, सकारात्मक आयुष्य घ्यावं. बरोबर. म्हणजे संकट दुःख ही येतात, हे माझ्या अर्थाने मला काय वाटतं की ते आपले शिक्षक आहेत, मार्गदर्शक आहेत असं समजावं. जेव्हा संकट येतात, दुःख येतात, तर ते मार्गदर्शक समजावं आणि पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक आयुष्याकडे वळावं असं मला सांगा की मालवणी माणूस आणि महाराष्ट्रातले इतर प्रदेशातला माणूस यातला काही फरक वाटतो का तुम्हाला. फरक मी करत नाही काय, मालवणी माणूस तिरकस आहे म्हणून मी विचार. म्हणजे त्याचं काय असं काय, कुणी जर विचारलं मालवणी माणसाला गंगाराम गावणकर खैर होता, तो काय सांगणार, त्याच्या घरात आग लागली की माझ्या घरातून दिसतात.
तो हाकेच्या अंतरावर पण जगणार नाही. परंतु गंमत अशी आहे की कोकणातला माणूस जेव्हा मुंबईत येतो तर आपल्यासोबत तो भाबडा कोकण घेऊन येतो. आणि मुंबईतला माणूस जेव्हा कोकणात जातो तेव्हा इथल्या शहरातले जे काही बरे वाईट अनुभव असतात ना त्या भाबडे मनाला नेऊन भरवतो. असा ह्या दोघांतला फरक आहे. परंतु ही विचारांची देवाणघेवाण अतिशय आपुलकीने करतात ते की कोकणातला म्हणून मुंबईत आला आणि मुंबईतलं जर कोकणातलं म्हणून माय सांग खय चाललंच रे असं आपुलकीने विचारणं बिनधास्तपणे हा त्यातला फार साम्य आहे. मला असं वाटतं की मी नेहमी असं मच्छिंद्रलाल नेहमी सांगितलंय तुमच्याबद्दल लिहिताना लिहिलं आहे की मालवणी माणूस आणि मालवणी भाषा ही मालवणी खाजे इतकीच गोड आहे. हो नक्की नक्की. इतर कुठल्या देशात जावंसं आपल्याला वाटतं राहिलं असं वाटतं कुठे जावंसं. मी रशियामध्ये गेलो नाही. ओके. तर ट्रान्स सायबेरियन रेल्वे जो जगातली सगळ्यात मोठी रेल्वे आहे ती बघावीशी आपल्याला लेनिनग्राड. आपला वेळ कमी पडतो आपल्याला. मी जाता एकच सांगेन आपल्याला मित्रांनो की ज्येष्ठ नागरिक आधी विशेषतः आयुष्यमय तक्रारपेटी करू नये कारण त्यामुळे खूप दुःखाचे प्रसंग निर्माण होतात. आणि म्हणून यशवंतदेव आपल्याकडे आले होते ते सांगत होते आपल्याला की माणसाचा आनंद हा परिस्थितीवर नसतो तो मनस्थितीवर अवलंबून असतो. आताच कारखानीस म्हणाले या ठिकाणी की पाकिस्तानमध्ये त्यांचं स्वागत झालं आदर तिथं चांगलं झालं. काय असतं नेहमी पाकिस्तानचा विषय आला की बंधुभाव सर्वधर्म समभावाचा विषय येतो. मी आपल्याला एक सांगू इच्छितो की जोपर्यंत आपले आणि त्यांचे सण एकमेकात गुंतलेले आहेत तोपर्यंत ही भीती बाळगायचं कारण नाही. उदाहरणार्थ दिवाळीमध्ये अली आहे आणि रमजानमध्ये राम आहे. मला असं वाटतं पुरेसं आपल्याला द्यायचं. मी या ठिकाणी आपण आता कार्यक्रमाचा समारोप करतोय. चिमण्या ताराला चिमण्या चिमण्या घरात बांधलं चिमण्या महिनेला बाई बाई मन